आणि आता बघूयात काही मोठ्या बातम्या। माधवी खंडाळकर आणि त्यांच्या भावावर गुन्हा दाखल। रुपाली पाटील यांच्या बहिणीने दिली होती तक्रार। माधवी खंडाळकरांच्या भावाने रुपाली पाटील यांच्या बहिणीला मारहाण केल्याचा आरोप। सरकारच्या निर्णयाविरोधात बारामती अॅग्रोची हायकोर्टामध्ये धाव। साखर आयुक्तांनी 27 तारखेला या संदर्भात काढलेल्या आदेशाला रोहित पवारांच्या बारामती अॅग्रोकडून हायकोर्टात आव्हान। निर्णय चुकीचा असल्याचं या याचिकेमध्ये नमूद। दाऊदच्या 4 मालमत्तांचा 4 नोव्हेंबरला लिलाव होणार। आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिमच्या आणि त्याच्या कुटुंबियांच्या मालकीच्या मालमत्तांचा पुन्हा लिलाव होणार। मालमत्तांच्या लिलावातून 20 लाख मिळण्याचा अंदाज। महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेख यांच्यावर पंजाब पोलिसांनी केली कारवाई। शस्त्र तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीशी त्याचा संबंध असल्याच्या संशयावरून ही कारवाई। सिकंदर शेख याच्यावरती झालेल्या या कारवाईमुळे कोल्हापूरसह राज्यभरातील कुस्ती क्षेत्रामध्ये खळबळ। महाराष्ट्र केसरी विजेता सिकंदर शेखला पंजाबमध्ये शस्त्र तस्करी प्रकरणी अटक। सिकंदरला जाणीवपूर्वक गोवलं जाते। वडिलांचा आरोप लवकरच होणाऱ्या हिंद केसरी स्पर्धेमध्ये खेळू नये म्हणून गोट्या गुन्ह्यामध्ये अडकवलं जातंय असा देखील आरोप। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपुरात दाखल। शिंदेंच्या हस्ते उद्या कार्तिकी एकादशीची शासकीय पूजा होणार। पंढरपूरमध्ये दाखल होताच शिंदेंचा पर्यावरण वारीमध्ये सहभाग। फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपींना आता न्यायालयीन कोठडी। गोपाल बदने आणि प्रशांत बनकरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। महाराष्ट्र पोलीस दलात 15,000 शिपाई पदांसाठी भरती सुरू। महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील शिपाई संवर्गामध्ये सुमारे 15,000 रिक्त पदांच्या भरतीची घोषणा। इच्छुक उमेदवार 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करू शकणार। राज्य रक्त संक्रमण परिषदेचे मुंबईमधील सर्व रक्तपेढ्यांना स्वैच्छिक रक्तदान शिबिरांच्या आयोजनाबाबत सूचना। ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये महाविद्यालयांना सुट्ट्या, त्यामुळे रक्तदानामध्ये घट। शिबिर आयोजित करण्याचं आवाहन।